मित्रांनो, आपण इंडियन विव्हर्स नावाच्या कवितेचा अभ्यास करतो. त्याचे 3 व्हॉल्यूम, 3 सेक्शन्स, 3 पार्ट्स आपण पाहिले. त्याच्यामध्ये कवयित्रीबद्दलचं इंट्रोडक्शन पण पाहिलं, कवितेबद्दलचं इंट्रोडक्शन पण पाहिलं, त्याच्या मागची पार्श्वभूमी पण पाहिली. 3 वेगवेगळ्या कडव्यामध्ये असणाऱ्या राईम स्कीमचा पण आपला अभ्यास झालाय. या कवितेमध्ये असणारे जे फिगर ऑफ स्पीच आहे, पोएटिक डिव्हाइसेस आहे, त्यांचाही आपण सविस्तर अभ्यास केला. आज आपण त्या कवितेच्या ओळींमध्ये काय लपलेलं आहे, कवयित्री सरोजिनी नायडू आपल्याला काय समजून सांगत आहे त्याचा काळजीपूर्वक अभ्यास आजच्या या भागामध्ये आपण करणार आहोत. तर आपण इंडियन व्ह्यूअर्स आपला पान नंबर 100 त्याच्यावर अजून जाऊन काम करणार आहोत. तर इंडियन व्ह्यूअर्स ही एक छोटीशी कविता आहे. त्याच्या इंट्रोडक्शन मधल्या सेकंड पार्ट मध्ये मी जाणार आहे आणि नंतर आपण कवितेचा अभ्यास सविस्तररित्या करणार आहोत. इंडियन व्ह्यूअर्स इज अ शॉर्ट पोएम. 12 ओळी आहेत म्हणून तिला शॉर्ट पोएम म्हटलेलं आहे, कारण हे तुम्हाला अप्रिसिएशन करताना लिहावं लागणार आहे. What is Indian Weaver? The Indian Weaver is a short poem where the poet talks about म्हणजे डिस्कस करणे, चर्चा करणे, संवाद साधणे about 3 types of garments. गारमेंट्स अर्थ कपडे, वस्त्र, आवरण. 3 types of garment that the weavers weave at the 3 particular times. 2 गोष्टी महत्वाच्या याच्यात. पहिली एक की थ्री टाइप्स ऑफ गारमेंट सेक्शन करून घेऊ आपण. 3 टाइप्स ऑफ गारमेंट. गारमेंट नंबर 1, गारमेंट नंबर 2, गारमेंट नंबर 3. गारमेंट नंबर 1 वर काय, न्यू बॉर्न बेबी साठी केलेलं ड्रेस. दुसरं फॉलो ऑफ नाईट साठी आणि नंतर शेवटचं चिल नाईट साठी. तर वीवर्स वीव ॲट द 3 पर्टिक्युलर टाइम्स ऑफ अ डे. दिवसाचे 3 वेगवेगळे भाग. सिम्बॉलिझम आहे, त्याला आपण इमेजरी पण शब्द वापरणार आहे. मेटाफोरिकल पोएम आहे. Each stanza of the poem, फार महत्वाचं वाक्य, each stanza of the poem represent the 3 important events of human life. What are the 3 stanzas represent? They represent 3 important events of human life. First one, birth, that is childhood. Second, adulthood, प्रौढावस्था. and त्या ऍडल्टहुडला आपण यंग म्हणू शकतो. अँड ओल्ड एज, दॅट इज डेथ, शेवटची अंतिम व्यवस्था. कारण या जगात जो आला त्याचा अंत आहेच. आणि म्हणून जगामध्ये ज्या व्यक्तीला हे कळलं की जन्माला आलेला व्यक्ती मरणारच आहे आणि मी सुद्धा जन्माला आलेलो आहे, मला सुद्धा मृत्यू आहेच, आणि ज्या वेळेला तुमच्या आयुष्याचं सिलेबस कंप्लीट होणार त्यावेळेला मृत्यू तुमच्या सोबत असणार, तो तुम्हाला घेऊन जाणार. हे ज्या व्यक्तीला कळलं, ही फिलॉसॉफी, हे तत्वज्ञान ज्यांना कळलं ते मृत्यूला भीत नाहीत, मृत्यूचा सण उत्सव साजरा करतात. आणि त्याच्यासाठी शेवटच्या कडव्यामध्ये साजरी करण्यासाठी हा थर्ड स्टांजा आपण अभ्यासणार आहोत. द कलर्स. आता आपल्याला चार्ट जर करायचं म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला 3 पद्धतीने करावं लागेल, 3 सेक्शन्स करावं लागतील. नंबर 1, 3 टाइप्स ऑफ गारमेंट्स. काय, 3 टाइप्स ऑफ गारमेंट. नंतर 3 पर्टिक्युलर टाइम्स, 3 पर्टिक्युलर टाइम्स आणि 3 कलर्स. पहिला कलर, दुसरा कलर, तिसरा कलर, पहिल्याची वेळ, दुसऱ्याची वेळ, तिसऱ्याची वेळ. पहिल्याचा सिम्बॉलिझम बर्थ, adulthood and death, old age. The colors mentioned in the stanzas are very significant. Significant means important. Significant as they indicate the moods. काय काय सांगतात ते पहा. तुमचा जसा मूड असेल तसा कपडा तुमच्या अंगावर असतो, किंबहुना तुमच्या अंगावरचा कपडा तुमचा मूड व्यक्त करतो. तुम्ही कोणत्या मूड मध्ये आहे, तुम्ही फेस्टिव्ह मूड मध्ये असाल, अरे मस्त पैकी अंगावर कपडे असतात. रक्षाबंधन साजरी केला असेल, छान छान पैकी मूड असेल तर चांगले कपडे अंगावर असतील. आणि जर असं रडत पुडत केला असेल तर कपडे तसेच असतील. कपडे तुमचा मूड व्यक्त करतात,
किंवा मूडवरून तुम्ही कपडे खरेदी किंवा सिलेक्ट करतात आणि घालतात. म्हणून या कवितेमध्ये 3 वेगवेगळे मूड्स पण तुमचे रिप्रेझेंट केलेले आहेत. नाव आता आपण कवितेत जाणार आहोत. या कवितेमध्ये मांडणी जर नीट लक्षात घेतली तर तुमच्या लक्षात येईल की पहिल्या 2 कडव्यामध्ये पहिल्या 2 वाक्यांवर प्रश्नचिन्ह आहे. पहिल्या 2 वाक्यांवर प्रश्नचिन्ह आहे. दुसरे 2 वाक्य फुल स्टॉप आहे, कॉमा आणि फुल स्टॉप आहे. रचनात्मक मांडणी पण लक्ष दिली पाहिजे. एक कॉमा एक फुल स्टॉप आहे. एका ठिकाणी कॉमा क्वेश्चन मार्क आहे. तर प्रश्नोत्तराच्या माध्यमातून ही कविता आहे. मग या कवितेमध्ये कवयित्री त्या व्ह्यूअर्सला विचारते, त्या विणणाऱ्यांना विचारते आणि ते विणणारे तिचं उत्तर देत आहे. अशा पद्धतीची ही कविता आहे. किंवा आपण असा विचार करू की आपण गॉडला, जो निर्माण करणार आहे त्याला विचारतोय की हे काय जो आमच्या आयुष्यात निर्माण करून ठेवलेलं, त्याचं उत्तर त्याने दिलेलं आहे. म्हणजे वीवर इज गॉड अँड आस्कर इज, जो क्वेश्चन विचारणार आहे तो प्रत्येक जण आपण आहे. अशा भूमिकेतून या कवितेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. नाउ आय एम गोइंग थ्रू द पोएम. वीवर्स विविंग ॲट द ब्रेक ऑफ अ डे. सुरुवातीला टायमिंग सांगितलं तुमचा. केव्हा? ॲट द ब्रेक ऑफ डे मीन्स अर्ली इन द मॉर्निंग, अर्ली स्टेज ऑफ लाईफ. 2 गोष्टी एकत्र. टायमिंग पण आहे आणि तो टाइम काय रिप्रेझेंट करत आहे ते पण ते आपल्याला सांगत आहे. वीवर्स विविंग ॲट ब्रेक ऑफ डे. मग क्वेश्चन केला कवयित्रीने, व्हाय डू यू वीव? सकाळच्या वेळेला, व्हाय डू यू वीव अ गारमेंट सो गे? व्हाय डू यू वीव अ गारमेंट सो गे? गे मीन्स हॅपी. गेचा अर्थ खूप आनंदात असलेलं, ब्राईट. मग कवयित्री विचारते, ओ व्ह्यूअर्स, एवढ्या सकाळी सकाळी, व्हेरी अर्ली इन द मॉर्निंग, तुम्ही कोणता, कशासाठी हा गारमेंट व्ह्यू करत आहात? काय कारण आहे, काय उद्देश आहे? उत्तर दिलंय, ब्ल्यू ॲज विंग ऑफ हॅलकॉन बर्ड. किंगफिशर नावाचा जो पक्षी आहे त्या पक्षाच्या अंगावर असणारे जी पीस आहे, त्या पिसांचे जे बहुरंगी आहे, स्मार्ट कलर्स आहेत ते. ब्ल्यू ॲज द विंग ऑफ हॅलकॉन वाईल्ड. उत्तर दिलं त्यांनी. कसं दिलं? मी कोणता रंग वापरत आहे? किंगफिशरच्या अंगावर असणारे, हॅलकॉनच्या अंगावर असणारे पिसांचे जसे रंग असतात, बहुविध बहुविध रंग असतात, मल्टी कलर्स असतात ते. वी वीव द रोब्स. गारमेंट आणि रोब्स एकच. वी वीव द रोब्स ऑफ अ न्यूबॉर्न चाइल्ड. नवजात शिशु जे आहे, नुकतंच जन्मलेलं जे बाळ आहे, त्या बाळासाठी आम्ही एक छानसा कपडा विणत आहोत, असं उत्तर त्याने दिलं. आता या कडव्यामध्ये आपण काय काय पाहिलं, एकदा सिनॉप्सिस पाहू आपण त्याचा. पहिल्यांदा आपण फर्स्ट लाईन मध्ये काय पाहिलं की ब्रेक ऑफ डे. टायमिंग कोणता आहे? अर्ली मॉर्निंगचा. ब्रेक ऑफ डे. नंतर काय विणता येते? गारमेंट. आणि गारमेंट कसे? घे, हॅपी मोड मध्ये. कलर कोणता वापरला? ब्लू. ब्ल्यू कशासारखा? ॲज द विंग ऑफ हॅलकॉन वाईल्ड. हा अंड्या किंवा किंगफिशर नावाचा जो पक्षी आहे त्या पक्षाच्या पंखांसारखा छानसा रंग वापरला. आणि ते का वापरलं? तर रोब्स बनवतात आहे, गारमेंट्स बनवत आहे, ड्रेस बनवत आहे. कोणासाठी बनवत आहे? न्यूबॉर्न चाइल्ड साठी बनवत आहे. नवीन जन्मलेल्या त्या बाळासाठी छान छान कपडे विणत आहे. तर हे 3 मुद्दे ज्याला नंतर आपण टेबल फॉर्म मध्ये पाहणार आहोत. अशा पद्धतीने पहिला स्टँजा आपला जन्म, मूड हॅपी मूड. कारण कुठल्याही ठिकाणी आपण पाहिलं, जगात कोणत्याही घरी पहा, जिथे नवीन जन्म झाला असेल, मुलगा असो मुलगी असो, आनंदोत्सव साजरा केला जातो आणि म्हणून आनंदी मूड आहे. आता दुसरा कडवं विचारलं त्याने, दुसरा प्रश्न विचारणार आहे. स्टँजा नंबर 2 मध्ये जातोय आपण. मला वाटतं पहिलं कडवं तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित समजलेलं असेल. तर आता आपण दुसऱ्या स्टँजासाठी वळणार आहोत मित्रांनो. दुसऱ्या कडव्यामध्ये त्यांनी विचारलं, व्ह्यूअर्स. पहिल्यांदा व्ह्यूअरची भूमिका सांगत आहे, मग प्रश्न विचारत आहे, मग उत्तर देत आहे.
वी वर स्विमिंग ॲट फॉल ऑफ नाईट. टाइम दिलेला आहे पहिल्या लाईन मध्ये. केव्हाची वेळ? ॲट फॉल ऑफ नाईट मीन्स इन द इव्हिनिंग. वाय डू यू वीव गार्मेंट्स सो ब्राईट? ब्राईट अतिशय सुंदर, छान, तेजस्वी आहे. लाईक प्लूम्स ऑफ अ पीकॉक. कसे? पीकॉकच्या प्लूम्स सारखे. प्लूम्स आर द फेदर्स, पीस, पंख. कोणाचे? पीकॉकचे. हा कलर असतात सुंदर. म्हणजे इंद्रधनुष्याचे रंग सगळे एकत्र केलेले आहेत. असा सुंदर असा पिसाचा रंग आहे आणि त्या पिसाच्या मोरपंखी रंगानुसार तुम्ही जे कपडे विणतात, तर इतके ब्राईट कपडे तुम्ही कोणासाठी विणतात, का विणत आहात, काय उद्देश आहे, असं कवयित्री त्या विणकराला विचारते. ते विणकर उत्तर काय देतो? Weavers weaving at the fall of night, why do you weave a garment so bright? Like blooms of a peacock, purple and green. त्यांनी सांगितलं, like the blooms of peacock, purple and green, we weave the marriage bells or marriage bells of a queen. Queen, राणी. राणी नाही, प्रत्येक मुलगी ही त्याच्या बापाची राजकन्या असते. बाप किती भिकारी असला तरी त्याच्याकरता ती राजकन्याच असते. किती श्रीमंत असला, राजा जरी असला तरी राजकन्याच असते आणि सर्वसामान्य फुटपाथवरचा तरी असला तरी त्याची राजकन्याच असते. हृदयामध्ये, बापाच्या हृदयात मुलीसाठी एक अनन्यसाधारण महत्व आणि स्थान असतं. तर ती राणी आहे, नववधू आहे. इथे क्वीनचा शब्द काय वापरणार आपण? नववधू आहे, तरुणी आहे. तर पुन्हा 4 लाईन्स आपण रिपीट करणार आहोत. Weavers weaving at fall of night, why do you weave a garment so bright? कवयित्रीने विचारले की ब्राईट रंग तुम्ही का विणतात, का करता तुम्ही तो चांगला? Like a plumes of a peacock, purple and green, we weave the marriage bells of a queen. ऐका, नववधूसाठी छानपैकी वस्त्र विणत आहे. नववधूला लग्नासाठी, लग्नाला नेसण्यासाठी छानसे असे आम्ही वस्त्र नेसत आहोत, तर वस्त्र विणत आहोत. तर आता याच्यामध्ये टायमिंग काय? फॉल ऑफ नाईट. गारमेंट कसे? ब्राईट. त्याचा रंग कोणता दिला? लाईक प्लूम्स ऑफ फेदर. कोणते? पर्पल अँड ग्रीन. कलर सिलेक्शन करायचा आहे. आणि काय आहे कारण? वी वीव द मॅरेज वेल्स ऑफ अ क्वीन. आणि क्वीन साठी ते मॅरेज वेल्स आम्ही बनवत आहोत. विवर्स, थर्ड स्टँडा आपण बसत आहोत. तिसऱ्या कडव्यामध्ये आपण त्याचं विवेचन करणार आहोत, त्याचं स्पष्टीकरण करणार आहोत. काळजीपूर्वक ऐका. विवर्स विविंग, टोन पण बदलला आता. विवर्स विविंग सोल अँड स्टिल. सोल शांत, स्टिल अधिक शांत, अतिशय शांत आणि शांत अशा प्रकारचं तुम्ही काम काय करतात? What do you weave in the moonlight? टायमिंग काय आपण? मूनलाईट. केव्हा असतो? रात्रीला. त्याच्या आधी होतो फॉल ऑफ नाईट. त्याच्या आधी ब्रेक ऑफ डे. इन द मॉर्निंग, इन द इव्हिनिंग, इन द नाईट. मॉर्निंग इज इक्वल टू न्यू बॉर्न बेबी. फॉल ऑफ नाईट इज इक्वल टू यंग adulthood. And last one, chill night, moonlight, खामोशी, शांतता. Weavers weaving soul and still. फार सुंदर वाक्यरचना वापरलेली, शब्दरचना अतिशय अप्रतिम आहे. प्रत्येक शब्दाच्या मागे गूढ असा अर्थ आहे. सोल, STILL, स्टिल. स्टिल म्हणजे शांत, स्तब्ध, प्रेत, डेड बॉडी, निर्जीव असं वापरलेलं. What do you weave in the moonlight? Chill, CHILL. चिल म्हणजे थंड, शांत. ब्रेथ हे थंड असतं. त्याला स्पर्श केला आपण तर शरीरातली ऊर्जा निघून गेल्यामुळे अतिशय कसं झालेलं असतं, ते चिल पडलेलं असतं, थंडगार पडलेलं असतं. प्रत्येक शब्द अतिशय डेलिबरेटली खूप सुंदर वापर केलेला आहे मित्रांनो. व्हाईट ॲज अ फेदर. वर पण फेदर पाहिला आपण, पण वरचा रंग कोणता होता? मोरपिसाचा होता. आता कसं आहे? व्हाईट ॲज अ फेदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड.
कसा आहे रंग? पांढरा रंग आहे बदकाचा, राजहंसाचा, त्याच्या केसाचा पांढरा शुभ्र रंग आहे. अजून रंग किती पांढरा आहे हे सिद्ध करण्यासाठी क्लाउड शब्द पण वापरला जाते. क्लाउडची पण इमेजरी वापरली. क्लाउड म्हणजे डोळे बंद केले की पांढरा शुभ्र निळा पण असतो. आभाळ निळं पण असतं आणि पांढरं पण असतं. पण पांढरा आणि निळ्यामध्ये फरक आहे. निळं आकाश पाऊस पडण्यासाठी काहीतरी तयार झालेला आहे. काळाकुट्ट ढग असतो, तो पावसाचा ढग असतो आणि पांढरा असतो अजिबात त्याच्यामध्ये काहीही कोणत्याही प्रकारचे धुळीकण आणि सूक्ष्म अशा प्रकारचे बाष्पकण नसतात. पाऊस पडण्यासाठी ते सक्षम नसतात. म्हणून पुन्हा पुनरुज्जीवनाच्या प्रक्रियेमध्ये डेड बॉडी अतिशय शांत असते. अतिशय सुंदर अशा प्रकारची शब्दरचना वापरून व्हाईट ॲज अ फेदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड वी वीव. त्याने उत्तर दिलं आम्ही काय करत आहोत. वी वीव अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड. काय करत आहे? डेड मॅनचं जे श्राउड आहे, कफन आहे, ते कफन विणण्याचं काम आम्ही करत आहोत, असं विवर्सने उत्तर दिलं मित्र. तर टेबल तयार करणार. पान नंबर 101 वर दिलेला आहे टेबल आपल्याला. ऍक्टिव्हिटी नंबर 2 त्याच्याला सेकंड टाइम ऑफ डे, त्याला वर्ड्स पेजेस आणि विवर्स वर्क. त्याच्या खाली पुन्हा आपल्याला टेबल दिलेला आहे. कलर्स, फिलिंग्स, कलर ब्ल्यू, युथ, ॲडल्टहुड, ओल्ड एज, डेथ. हे सगळं कंप्लीट करायचं आहे आपल्याला. तर या पद्धतीने आपल्याला फर्स्ट आणि फायनल रीडिंग या कवितेचा आपण संपवलेला आहे. त्याच्यावरच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटीज सेकंड पार्टमध्ये आपण याच्यानंतरच्या पार्टमध्ये नक्की पाहणार आहोत. तर हा पार्ट तुम्हाला आवडला असेल तर बेल आयकॉन दाबून त्याला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला तुमच्या मित्रांपर्यंत तो पोचवा, जेणेकरून सगळ्यांना या कवितेचा आनंद आणि आस्वाद घेता येईल. मार्क मिळण्यासाठी सहज सुलभतेने करून दिलेली कविता तुमच्यासाठी असेल, ही शेअर करायला विसरू नका. म्हणून बेल आयकॉन दाबा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. यानंतर पुढचा जो पार्ट आहे त्या पुढच्या पार्टसाठी आपण नंतर विचार करणार आहोत.